काय त्रास होतोय काकी तुम्हाला? कमरेचा त्रास होतोय, नंतर अचानक पाय चालू झाला. कधीपासून त्रास आहे हा? आता पायाचं 2 महिने दिवस 2 महिने. म्हणजे नक्की काय त्रास होतो? दुखतं फक्त की अजून काय त्रास होतो? ओढतोय पाय माझा. मुंग्या वगैरे येतात का पायामध्ये? नाही, फक्त असं थांबलं की पाय ओढतंय, चालतानाही त्रास होतोय. म्हणजे कधी असं होतं सकाळी झोपेतून उठल्यावरती की कधीही दिवसाभर चालू होतं? असं मी चालायला लागले नाही 10 मिनिटांना मग चालूच होते दुखायला. असं ओढतंय पाय. बसल्यानंतर एकदम उठताना? बसल्यानंतर काही नाही. उठताना काही त्रास होत नाही? उठताना. बसून उठताना त्रास होतो? हो. असं म्हणजे एकदम बसले, थोड्या वेळ उठले, चालायला लागलं का? चालायच येत नाही. थोडा वेळ बसले नाही मी तर चालताच येत नाही. आता थोड्या वेळ तर असं लंगडत लंगडत चालावं लागतं. अच्छा. एकदा बघूया आपण कसं होतंय. चालून दाखवा थोडं मला. पायाला गचका मारतो का चालताना? कमरेपासून? कोणता? डाव्या बाजूचा पाय? उजवा पाय नाही? अच्छा, या बघू थोडं. पहिले माझा कमराचा त्रास होत होता. आता नंतर मी इथं माझ्या मुलानं सांगितलं की इथं पुण्यामध्ये निर्मल डॉक्टर आहेत, मग त्यांनी सर्जरी केली. मग आता आराम वाटतो. त्रास होत होता म्हणजे नक्की काय त्रास होत होता? कमरेचा त्रास होत होता. म्हणजे काय होतं? दुखत होतं फक्त दुखत की? होता आणि नंतर पाय वडायला चालू झाले. पाय दुखत होते. चालताना काही त्रास व्हायचा का? पहिले चालताना त्रास होत होता. आणि आता कसं वाटतंय? आता आराम वाटतो. ऑपरेशनच्या किती तासानंतर किंवा किती दिवसानंतर तुम्ही चालायला लागलात? ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी चालायला झालं लागले म्हणजे काही त्रास नाही वाटला तुम्हाला चालताना? ठीक आहे. माझी मिसेस आहे सुमित्रा सुरेश जाधव. कमरेचा त्रास होता पायाचा डायला म्हणजे आपण होतो पण तो आता 10 वाजता म्हणजे थोडं आहे पायाला पुढे मुली